बाबा आईला सांगा ना, आई उठायला गेली आहे. वडील म्हणतात, आई बाळा तुझी आई अशी निधीच झाली की त्याने दिसत कोण सुद्धा जागं झालं नाही. तुझ्या जुनीला आता मला रडू लागतो. मग महाराज घरामध्ये सगळे आहेत, ते आपल्याला काही शेवटचं पाहिलं आणि तो काय करतो, आपल्या आईला जाळतो. महाराज लेकरू घरी येतं, रडू लागतं. मग महाराज त्यावेळेस आता घरामध्ये सगळेजण आहेत, फक्त आई नाहीये. आईला इंग्लिश मध्ये मदर म्हणतात, त्यातली एम काढलं तर खाली उरतं फादर. घरामध्ये सगळे आहेत, फक्त आई नाहीये. महाराज मग महाराज बापाने लगेच 2.5 महिन्यात दुसरी बायको केली. महाराज नवऱ्याला दुसरी बायको भेटते, पण लेकराला आई भेटत नाही. मग ती काय सावत्र घरात आली, ती आपली मला सारखं काम लावायची, भांडी घासायला लावायची, कपडे धुवायला लावायची, धुणं धुवायला लावायची, ती आपल्याला सारखं कामाला लावायची. लेकरू म्हणतं, अगं आई मला शाळेला खूप उशीर होतोय गाई, मला एक दिवस तर लवकर जाऊ दे ना गाई. गुरुजी मला मारतात गाई, 82 रुपये करतात, मला शिक्षा देतात. आई आज तर लवकर जाऊ दे. आई म्हणते आज एक दिवशी आईला काय करायचं होतं, लग्नात जायचं. मग ती काय म्हणते, आज मला साडीला इस्त्री करून दे. ते लेकरू म्हणतं, अगं आई आज मला जमणार नाही गाई, आज माझा परीक्षा आहे गाई. आई काय करतात, त्याला इस्त्री का म्हणते. मग ते लेकरू काय करतं, इस्त्रीचं बटन चालू करतं, इस्त्री दाखवतं. तोपर्यंत तो वर्गमित्र येतो, तो म्हणतो, अरे इकडे. तो वर्गमित्र मुलगा येतो, तो म्हणतो, वर्गमित्र म्हणतो, अरे आज आपली तोंडी परीक्षा आहे, आज तर लवकर सांगितलं तर गुरुजी मारतात. मग महाराज ते लेकरू काय करतं, शाळेत जातं आणि महाराज तोपर्यंत इस्त्री टाकलेली स्त्री त्या साडीवर पडते आणि महाराज साडी जळते, दुधाचा वास होऊ लागतो. ती सावत्राई नागेसारखी फुटकारी देते आणि ती आपल्या लेकराला म्हणते. लेकरू थरथर कापत होतं, शाळेतनं आलं लेकरू थरथर कापत होतं, गायवाया करत होतं, हातात पाया पडत होतं. ते काय ऐकत नाही, ती काय करते, आपल्या मुलाला 2-3 चपटा हाणते. महाराज त्या लेकराचं तोंड सुटतं, पोटातून रक्त येऊ लागतं. महाराज ते लेकरू रडू लागतं, गयावया करू लागतं. ते लेकरू म्हणतं, अगं आई आता गालावर हाणायला जागा नाही राहिली ग. ते आई म्हणते, आता खाली वाग. त्या लेकराला काय माहिती, आपली आई आपल्याला माफी मागायला लागते असं वाटलं. ते बरोबर लेकरू खाली वागतं. महाराज सावत्राई काय करते, ती जोरदार इस्त्री टाकलेली घेते आणि त्या लेकराच्या जोरदार पाठीवर दाबते. महाराज ते लेकरू आई ग म्हणून मोठ्याने हंबरडा पडतो, रडू लागतो, गया करू लागतो, इकडून तिकडे पळू लागतो. महाराज मग महाराज तो आपल्या देवाघरात जातो, देवाला म्हणतो, देवा तू किती उदार आहेस रे. म्हणून तुला वाटीभर दूध मागितलं, त्याला दुधाचा समुद्र दिला. तू ध्रुवबाला आकाशात आडं स्थान दिले, मला काही नको देऊ र, मला फक्त एकच दे, मला माझी माय मला परत दे. कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, अरे कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती. इथं सगळं भेटतं, यहाँ पर हर चीज विकाऊ है, पण माय बाबाचं प्रेम कधी विकत घेता येत नाही. महाराज तुम्ही काय केलं, आई वडिलांना जीव लावला पाहिजे. महाराज आई माझी माय